नमस्कार मित्रांनो, ज्या कुस्तीनं संपूर्ण जग दाखवलं त्या कुस्तीची सातत्यानं सेवा करायची हा दृढ निश्चय. 1 जानेवारी 2026 पासून जागतिक कुस्ती संघटनेनं जे नियम बदललेत त्याबाबत आपण सातत्यानं चर्चा करणार आहोत. त्यातीलच काही नियम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी काही प्रेरणादायी गोष्टी. मित्रांनो, यश त्यांनाच मिळतं जे प्रतिकूल परिस्थितीत देखील सातत्यानं कष्ट आणि सराव करत राहतात. एक छोटस उदाहरण. एकदा ढगांनी ठरवलं 10 वर्षापर्यंत पाऊसच पाडायचा नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी आपापली अवजारं एकत्र केली आणि एका बाजूला सगळ्यांनी ती अवजारं ठेवून दिली. परंतु एक शेतकरी मात्र असा होता, तो सातत्यानं आपल्या शेतीची मशागत करत होता. एकदा सहज ढग चालता चालता त्या शेतकऱ्याजवळ थबकले आणि कुतूहलाने त्यांना प्रश्न केला की बाबा रे, 10 वर्षापर्यंत आम्ही पाऊसच पाडणार नाही असं ठरवलंय, मग तू का सातत्यानं मशागत करतोय? शेतकऱ्याने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. शेतकरी बोलतो, 10 वर्षानंतर मी जर शेतीची मशागत करायचं विसरूनच गेलो तर? ढगही थोडा विचारात पडला आणि ढगाने मग स्वतःच्या मनाशी विचार केला की अरे, 10 वर्षानंतर मी देखील जर पाऊस पाडायचं विसरून गेलो तर? क्षणात ढगाने स्वतःचा निर्णय बदलला आणि पाऊस पडला. ज्या शेतकऱ्याची सातत्यानं मशागत चालू होती त्याला शेतीनं भरघोस उत्पादन मिळालं. परंतु ज्यांनी पाऊस पडणार नाही या आशेवर स्वतःची अवजारं बाजूला ठेवून दिली होती ते मात्र निश्चितपणे संकटात आले. मित्रांनो, कथेतनं एकच बोध घ्यायचा आहे. आपण प्रतिकूल परिस्थिती असो अनुकूल परिस्थिती असो, सतत जर कष्ट करत राहिलो तर 100% यश आपल्या मागे येतं, यात दुमतच नाही. सातत्यानं प्रॅक्टिस करायच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद चक्क हॉकी स्टिक आणि बॉल घेऊन पटरीवर प्रॅक्टिस करायचे. त्या चेंडूला स्टिक पासून एक क्षण बाजूला होऊ द्यायचे नाही आणि याच जोरावर ऑलिम्पिक मध्ये अनेक पदकं देशाला सहजतेने त्यांनी मिळवून दिली. एक वेळ अशी आली की लोकांनी त्या स्टिकवर शक घेतला की या माणसाच्या स्टिक मध्ये नक्की लोहचुंबकासारखं काहीतरी असेल. याच्या स्टिक पासून याच्या जवळ गेलेला बॉल बाजूलाच होत नाही. स्टिक फोडली गेली मित्रांनो आणि आत पाहिलं गेलं, पण एकच गोष्ट होती, सरावातलं सातत्य. म्हणूनच जर आपल्याला चांगलं यश मिळवायचं असेल तर अशी कित्येक उदाहरणं देता येतील. आपण नियमितपणे सराव